त्यानंतर बबन म्हात्रे यांचाही सत्कार होईल. बॅट्समन पाठवा ना. चला फायनल मॅच 3 ओव्हरची 1 षटक पॉवर प्ले. बॅट्समन लवकरात लवकर मैदानात येऊ द्या. जगदीश जरा लवकर या आपण मैदानात. कारण 1 षटक पॉवर प्ले दुसऱ्या डावात SSCC अर्नी 11 डोंबिवली संघाला. निलेश म्हात्रे यांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कायडीचे या प्रथमेश पाटील आपल्या शुभ हस्ते निलेश म्हात्रे यांचा सत्कार इथे केला जाईल. खायडीसाठी खूप चांगले गोलंदाजी त्यांनी भरपूर वर्ष केलेली आहे. चला भाऊ फायनल मॅच सुरू करा. 3 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले. नितीन पुणेकर आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. GPL ग्रामीण 40+ प्रीमियर लीग मेगा फायनल. आशिष पहिला चेंडू उडवला, खेचला, यावेळेला ऑप्शनला गेले, पाठवून दिला चेंडूला. मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू ती ब्लास्ट बघायला मिळालाय. जगदीश दूधकर काय जबरदस्त बॅटिंग करतो. सुरुवात दमदार झाली. उर्मिला प्रतिष्ठान अडोली संघाची जबरदस्त कामगिरी राहिली असते. आशिष लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय संदपाईन कडून. चेंजअप पेस होता यावेळेला. पडल्यानंतर चेंडू थोडासा टेकअप झालाय. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द ब्रिकेटच्या माध्यमातून खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडू षटकार नंतर कमबॅक आशिषचं बघायला मिळालंय. ऑन साईडला शॉट 5 लेग. शॉट लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण मिड विकेटला. मिड ऑनला सतीशला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉइंट. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हर. अजून एक चांगला चेंडू आहे. रक्षकाने केली चूक. फाटर जेट कडून जेल सुटलाय. वेग प्रचंड होता. धावसंख्या दाखल 7. धावसंख्या दाखल त्याकडे पाहू शकता. यावेळेला 7 धावा. स्ट्रायकरला बाला प्रदीप उर्फ बाला आपण पाहू शकता. स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 संघाला देखील ट्रॉफी मिळणार आहे. अरे 11 ला देखील ट्रॉफी मिळणार आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहू शकता. बेला शॉट 5 लेग, शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन. थोडासा डीप मध्ये आहे. हा चेंडू हुक करायचा होता. यावेळेला पडल्यानंतर पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू टेकअप झाला. बुडल्यास पडून लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या दाखल त्याकडे पाहू शकता. बेला 8 धावा. सुरुवात काय जमदार झाली बघा. पहिल्या चेंडू अशोक पाटील 8 धावा. आपण तर षटकार आला आणि आता धावा झाले 8 चेंडू झाले. तब्बल विचार केला तर 4 झाले. चांगलं कमबॅक. आशिष उर्फ बाला लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्रायकरला जगदीश दूधकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. विलास कसला अपील करतायत. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. आशिष उर्फ बालाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. पहिल्या षटकात पुढचा चेंडू. स्ट्राईकला जगदीश. पुढे जाऊन साईडला टर्न केला. डाऊन दी ग्राउंड. मिडकडनं क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला निलेश. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. आणि 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. प्रथम बॅटिंग करताना उर्मिला प्रतिष्ठान अडोली संघ. पहिल्या चेंडू ती षटकाला. पण त्यानंतर बालाने 5 चेंडू खूप चांगल्या प्रकारे फेकले. मोठे पटके मारू दिले. 10 धावा झाल्यात. 3 षटकांची मॅच पॉवर प्ले संपलाय. त्याच्यात गोलंदाजी मार्कवर कोण होते. बंटी देखील येत आहेत. बंटी काटे या आपलं देखील हार्दिक स्वागत. साई शेलार आपल्यापासून दरम्यान आपण बघतो आपण जे बंटी काटे यांचे आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. या बंटी काटे आपलं हार्दिक स्वागत. भरपूर वर्ष अंडरग्राऊंड क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं. बंटी काटे यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे.
गोलंदाजी मार्कवर तर निलेश म्हात्रे येतो. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरे खेळ बनतो. साई सेलारने देखील या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय. मेगा फायनलची मॅच एसएससी आणि स्पोर्ट्स डोंबिवली पक्ष उर्मिला प्रतिष्ठान अडवलीमध्ये आपण मॅच पाहतोय. शेवटची मॅच मेगा फायनलची. कोणता संघ चॅम्पियनशिप पटकवतो, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा, तृतीय क्रमांकाचा, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. हा चेंडू लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. हॅरी आहे. चूक झाली आहे. लॉंग ऑफ लाईक. सोफा झेल सुटलाय. धावसंख्या 11. नाही निलेश बघा लगेच गोलंदाजी मार्कवर गेल्यात. स्ट्राईक एंडला बॅटर जगदीशला आपण पाहू शकता. झेल सुटला. स्ट्राईक रोटेट झाली. नवीन बॅटर आला असता एक धाव देखील कमी झाली असती, पण तसं काय होत नाहीये. हळूहळू सूर्य अस्ताला गेलाय. 5 वाजून बरोबर 23 मिनिटं झाल्यात. अशोक पाटील शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनल ग्रामीण 40+ प्रीमियर लीग GPL. निलेश चांगला चेंडू होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. स्वतःपर्यंत शॉर्ट कव्हर रिझन मधनं सतीश उर्फ बबलू येत आहेत. चेंडूला फीड करतायत. एक धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. एसएससी आणि स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या माध्यमातून दुसरा दिवस गाजवला अक्षरशः. निलेश एंड बदलतात डाव्या आणि उजव्या त्याच्या गोलंदाजासाठी. चेंडू फ्लिक केला. झेलची शक्यता आहे. सुधीर आले. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ्या होत होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार वाचवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं असेल सुधीरसाठी एकदा टाळ्या होऊन जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 10 फलकात पाहू शकता. यावेळेला 14 धावा. 14 धावा धाव फलकात लागल्यात. निलेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. टाकला प्रदीप उर्फ बाला. चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. काही काळाच्या यष्टीरक्षक बालाच्या हातामध्ये चेंडू जातो. डॉट चेंडूची समाप्ती. 14 धावसंख्या दाखल करते आहे. प्रथम बॅटिंग करताना 3 षटकांची मॅच आहे. सातत्याने अशोक पाटील आपण सूचना करतोय आणि करणं देखील गरजेचं आहे. निलेश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला प्रदीप उर्फ बाला. व चांगला चेंडू खोल टप्प्याचा होता. डाऊन दी ग्राउंड. विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण सुधीरचं. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. तर दुसरी होते का. दुसरीला तिसरी मध्ये रूपांतर केलंय. जिथे 1 होती ते 2 केल्या. 2 ला 3 मध्ये रूपांतर केलंय. जगदीश बघा धावा वेगाने काढण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या दाखल करते 17 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. सुधीरचं बॅकिंग नव्हती. आशिषला माहिती एक एक धाव किती महत्वाची आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर. आता ओव्हर 2 विकेट आल्यात. जगदीश साठी अंतिम चेंडू. दुसऱ्या षटकातील 3 षटकांची मॅच आहे. कितीचं लक्ष रद्द पाहायचंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षक थोडासा चेंडू कलेक्टिंग करत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 2 षटकाच्या सवतीत दर धावसंख्या 18-9च्या सरसरीत धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहायचं आणि किती धावांचं लक्ष राहत आहे. एसएससी अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर. व्यासपीठात देखील भरपूर मान्यवर आहेत. सुनील म्हात्रे आहेत. अनिल म्हात्रे नांदिवली गावच्या प्रतर माझे सरपंच राम म्हात्रे देखील बबन म्हात्रे देखील सामना एन्जॉय करत आहेत. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते त्यांना. अंतिम षटक कोण घेऊन तपायचंय. चला अजित म्हात्रे राम पाटील नंतर बातचीत करा काय करायचे ते खेळ संपल्यानंतर. आत्ता जरा वेळ कमी आहे तुमच्याकडे. नाही तर तुम्हाला मी संधी देऊ नये. थर्डमॅन फाईन लेगला दोघंही क्षेत्ररक्षण करतात. अजित जर विचार केला तर फाईन लेगला आहेत. राम शॉट थर्डमॅनला आहे. सुधीर कोणत्या पोझिशनला जातात पाहिजे. सुधीरला भरपूर कसरत करावी लागते.
गोलंदाजी मार्कर विलास येतो मेंढर मोठा गाव. 18 अशोक पाटील षटक संपले 18 धावा सांगितले होते 9च्या सरासरीने. काय हरकत नाही, सांगणं आमचं कर्तव्य. गोलंदाजी मार्कर विलास येतोय. स्टॅकला जगदीश. चांगला चेंडू होता यावेळेला. टर्नसाठी खेळ होते, सरळ चेंडू निघून जातो स्टॅकच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी विलासच्या माध्यमातून. विलास भूर लापड पाहू शकता. पहिल्या चेंडूतील षटकार आल्यानंतर बघा फक्त 18 धावा झाल्यात. विलास राऊंड तिकडे मारा होतोय. फटका चांगला यावेळेला. मिडॉन चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आशिष उर्फ बाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 19. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. संध्याकाळचं वातावरण सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनलची मॅच अर्नी स्पोर्ट्स SCC आपण बोलले तर अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली पक्षक उर्मिला प्रतिष्ठान मध्ये मॅच आपण पाहतोय. कोण चॅम्पियनशिप पटकावणार, कोणता संघ उपविजेता ठरणार, कोणाला 3ऱ्या क्रमांकाची, कोणाला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळणार. लॉफ केला यावेळेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सतीशने झेल सोडलाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. बरेचसे खेळाडू अंडरम स्टाईलने फेकी करतात. SSC स्पोर्ट्स डोंबिवली संघ त्यांनी सर आले असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चेंडू बाक्यात अजूनही 3. चांगली गोलंदाजी करतो विलास. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्या, 3च धावा दिल्यात. 21 झाल्यात. विलास तो बाला ऑन साईडला टर्न केलाय. स्कोअर लागला क्षेत्ररक्षक आहे तिथे बाला. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 2 ने पुढे सकते. नाही तर आपण बोलले तर जगदीशला बादल क्रॉसिंग झाली नाहीये. नवीन बॅटर तर बुम बुम नरेश धावा दिला. धाफल करते 23 धावा. चला नरेश जरा लवकर. मेगा फायनलची मॅच. चॅम्पियनशिप कोण पटकावणार, कोणता संघ ठरणार, कोणता संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, कोणता संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार. मैत्री हॅट्रिक यांच्यापर्यंत खेळाडू पप्पू देखील आले आहेत. ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. लॉंग लेडवरनं क्षेत्ररक्षक आलायत. हॅरी आल्यात. गुड थ्रो. बॅटर बाद. काय पिकअप थ्रो होता बघा ना. धावसंख्या दाखल करते 24. जगदीश धाव बाद झाले. आता आपण बाला देखील धाव बाद होत आहेत. चला नवीन बॅटर लवकर जरा. नवीन बॅटर कोण येतो पाहिजे. पप्पू येत आहेत. संघनायक येतोय. फक्त चेंडू आता बाकेत. फक्त आणि फक्त चला लवकर जरा. बघा लागलंय वाटतं बाला. चला लवकर या. बँडेड किट आपण म्हणतो मेडिकल किट आहे. नवीन बॅटरला पप्पू आलेत. पप्पू भाने. अंतिम चेंडू चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये टर्न करत होता. इथे विकेट मिळतोय आणि पहिलं 17 संपलं. धावसंख्या धावफल कळती. उर्मिला प्रतिष्ठान अडेली संघ. पप्पू आले होते. विलासने काही षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी केली. या षटकात त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त. अशोक पाटील मला माहिती आहेत 6 धावा दिल्यात. 25चं लक्ष. SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघ इथून चॅम्पियनशिप पटकवण्यासाठी. विलासची गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी केली. 25 धावांचं मापक लक्ष 18 चेंडूमध्ये. इथून आज खूप चांगला खेळ केला आपण तर आजच्या आधीच्या सामन्यामध्ये उर्मिला प्रतिष्ठान संघाने. तो मात्र 25 धावा करण्यापासून आपण SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघ रोखतोय की इथून मात्र चॅम्पियनशिप पटकावतोय. SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली की उर्मिला प्रतिष्ठान रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गाय यांच्याकडे. धन्यवाद.
24 धावा केल्यात फायनल मॅच मध्ये. 25 धावांचं टार्गेट आहे ठेवण्यात आलेल्या उर्मिला प्रतिष्ठानने SSCC अर्नी 11 डोंबिवली संघासमोर. चला बॅट्समन लगेच पाठवा. बाळा थोडेसे दुखापतग्रस्त झाले, त्याच्याबद्दल दुसऱ्या फिल्डरने जायचं मैदानात. डॅनी सरांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. जगदीशदा बॉल घ्या. नवीन बॉल दिलेत का? चला बॅट्समन लगेच पाठवा. SSCC अर्नी 11 डोंबिवली. डमरू बैलाचे मालक दिनेश शेटपाळे सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांची भरपूर आता चर्चा आहे. क्रिकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय बैलगाडी क्षेत्र आणि डीजे कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यात आमचे प्रेक्षक सुद्धा आता पाहायला मिळतील. रवींद्र संते स्टँड तुम्ही पाहतायत. खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. गिरीश भोर यांना तुम्ही बघू शकाल, जे पुरस्कर्ते चिकनगड टीम स्वर्गीय जगदीश स्वर्गीय प्रमोद 11 विकेश तिथे 24 झाले. 25 टू विन. 18 बॉल 25. निलेश मात्रे सलामीला येत आहेत आणि आशिष मात्रे 2 मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रोहित शर्मा स्टँड तुम्ही पाहिला, तिथेही आमचे काही प्रेक्षक आहेत. आमचे कॅमेरामॅन सुद्धा रोहित शर्माचे भरपूर मोठे फॅन आहेत. मुकेश पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रमिलाताई मुकेश पाटील माजी नगरसेविका, त्यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. निलेश आणि सेकंडला पण पाहतोय आशिष आणि पहिल्या षटक घेऊन येत आहेत दशरथ सोरकादे. 25 धावांचा पाठलाग करायचंय OT प्लस प्रीमियर लीग चॅम्पियन बनण्यासाठी. चला सामना सुरू करा. विकेट डॉट गेल्यानंतर एकत्र येऊ नका, वेळ कमी आहे. पहिलाच बॉल दशरथ सोरकादे, वाईड यॉर्कर, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 25 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो उर्मिला प्रतिष्ठान अडिवली. हर्षल भोईर साहेबांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला SSCC अर्नी 11 निलेश मात्रे, बाळा बोराडे, डॅनी सरांचा संघ तुम्ही पाहतायत. आणि डायरेक्ट हिट अमोल बागुलने चालाकी दाखवली. फलंदाज आशिष मात्रे 0वरती बाद. 2 डॉट आले असते बाबू पडेल तरी हरकत नव्हती. पण दशरथ सुरकादे काय बॉलिंग करतात. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेले आहे. बऱ्याच वर्ष अंपायरिंग, त्यानंतर क्रिकेट आणि धावडी 40 प्लस सुद्धा आता असोसिएशन मध्ये आले ना भाऊ. दिनेश सोरकादे असतील, त्यांची संपूर्ण टीम. तोही संघ आपल्याला 40 प्लस मध्ये खेळताना दिसेल. आणि मगाशीच तर मी उल्लेख केला, आपण पाहिलं उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. जरी 25 धावा असतील, 2 डॉट आलेत, म्हणजेच काय 16 बॉल 25 अजूनही करायचे. 3च ओव्हरची मॅच आहे. आता निलेश मात्रे आणि बाळा बोराडे आपण पाहतोय फायटर जेट. फाईट केली त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये. आणि ते बाळा बोराडे आता मैदानात दाखल झालेले आहेत. 16 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे कदाचित चौकार षटकार तुम्हाला कमी पाहायला मिळतील. 40 प्लसचं क्रिकेट इतकं फास्ट झालंय. मग अशी राम मात्रेंनी आमच्यासोबत चर्चा केली की पहिल्या बॉल पासून 40 प्लसचे खेळाडू षटकार चौकार मारतायत. दशरथ पुढचा बॉल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. लिलीची विकेट मिळाली असती, बाळा बोराडीची विकेट मिळाली असती. यस नो आणि अखेर सिंगल पूर्ण. नंतर ना हा नंतर तो नंतर बोलवत आहे तोच येणार. तिसऱ्या बॉलवरती अखेर सिंगल आली. आता निलेश मात्रे ज्यांनी काल 4 बॉल 4 चौकार 1 षटकार एका ओव्हरमध्ये 25 धावा त्यांनी बनवल्या होत्या काल. काल RI11 खार्डी संघाचे कौतुक अमित गायकर आणि टीमने चांगला खेळ केलेला आहे या स्पर्धेमध्ये. हे विसरून चालणार नाही. मंगेशचा मी उल्लेख करेल. मंगेश मात्रे
व्ही शेप मध्ये खेळायचं होतं. चेंडू बराच वेळ हवेत आहे. पप्पू वेगाने धावतायत, मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. निलेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. SSCC डोंबिवली अर्नी 11 संघाची रन मशीन. निलेश मात्र जोपर्यंत मैदानात आहेत 25 धावाई चेस होतील. आणि पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्यानंतर चौथ्या बॉलवरती अखेर चौकार आलाय. धावा झाल्यात 5. 25चं टार्गेट आहे. 20 अजूनही करायचे आहेत. 14 बॉल 20. कंपल्सरी चेसिंग. मोठा फटका खेळायचा होता. व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. रनआउटची संधी. मात्र बाळा बोराडे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. गणेश शेलार तिथे होते. मॅनफ्रॉम आडिवली. आतापर्यंत दशरथने 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे 13 बॉल मध्ये 19 अजूनही करायचे आहेत. टीम अर्नी 11 SSCC डोंबिवली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आडिवली, अशी फायनल मॅच ची लढत. 13 बॉल 19 रन्स या मॅच मध्ये करायचे. मॅच संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावायचं नाहीये, कारण उद्यापासून इथे अजून एक दुसरी स्पर्धा सुरू होणार आहे. अंडर 21. 13 बॉल 19. हा चेंडू उंच गेला. गॅप मध्ये मिडॉनच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने पुन्हा पप्पू धावलेत, मात्र फायदा होणार नाहीये. बाळा बोराडे फायटरच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्या षटकात धावा आल्या 10. 12 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच लावायची. उर्मिला प्रतिष्ठान आडिवली. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. या अगोदर सुद्धा बाळा बोराडे या 40+ प्रीमियर लीग पर्वामध्ये जेव्हा जेव्हा खेळलेत तेव्हा ते ट्रॉफी पर्यंत पोहोचलेले. दीपक दादा मात्र प्रतिष्ठान याही संघामध्ये खेळले होते, तेव्हाही 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी होते. चला बॅट्समनने जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 12 चेंडू 15 धावांची गरज. निलेश म्हात्रे, बाळा बोराडे 2 चांगले मित्र, 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी, ज्यांनी या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली, तो सुनील भाणे. बारा चेंडू 15 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा, 2 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट, 1 रनआउट. आशिष मात्र रनआउट झाले या मॅच मध्ये. सुनील भाणे आले गोलंदाजी करण्यासाठी. खूप चांगली रूपरेषा होती या स्पर्धेची. 6 ओव्हरच्या मॅचेस, 5 ओव्हरच्या मॅचेस, 4 ओव्हरच्या मॅचेस, आणि कदाचित फायनली 4 झाले असे थोडंसं खेळाडूंनी सहकार्य केलं असतं तर. ऑन साइडला खेळायचं होतं. स्ट्रक्चर बीट, फाईन लेग बीट, थर्ड मॅन बीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच काय 5 धावांचा बोनस. धावा झाल्या 15. आता 12 बॉल मध्ये फक्त 10 करायचे आहेत. टीम SSCC अर्नी 11 डोंबिवलीला. लास्टला कुठला गाडी लावतात मॅच जिंकल्या तो गाडी ठेव रेडी कुठला हरी बाजी को तो गाडी ठेव तोच लावतात ना गाणी लास्टला. हा सिकंदर तो कुठला बघ. 12 चेंडू 10 धावांची गरज. निलेश ऑन फायर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याचाही राहिलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. दशरथला बॉल काय दिसला नाही आणि दशरथला अक्षरशः चेंडूने फसवलं आणि ही मॅच आता एकतर्फी होत चालली आहे. धावा झाल्यात 19. फक्त आता 6 धावा विजयापासून दूर आहे SSCC अर्नी 11 डोंबिवली. 19 धावा झाल्यात. फक्त 6 धावांची गरज आहे. निलेश म्हात्रे आजही 30 दहशत त्यांची तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. 40 ओलांडली आहे, मात्र धावांची भूक कमी झाली नाहीये. आणि त्याचमुळे वहिनी साहेब त्यांना थांबवत होते की 40+ मध्ये नका जाऊ, रेग्युलर मध्ये तुमची गरज आहे. मात्र निलेशने सांगितलं नाही, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि SSCC ट्रॉफी मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तरी नक्कीच त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा थोड्याशा भावनिक झाल्या होत्या. आणि त्या सांगत होत्या, ज्यावेळी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं अजूनही त्यांनी रेग्युलरच खेळायला पाहिजे. मात्र निलेशने सांगितलं तसं नाहीये, मलाही कुठे थांबणं गरजेचं आहे. आणि निलेश थांबले. 20 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची अजूनही गरज आहे. स्टंपला कोणी हात लावायचं लक्षात घ्या. पंचांनाही विनंती आहे, अन्यथा 2000 कट होतील. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. चांगला बॉल सुनील भानेचा, मग तो जो पंजा आला भाऊ पाटील त्याने थोडीशी हवा काढली या मॅचची. व्हाईट बॉल, त्यानंतर दशरथकडनं सुटलेला चौकार. 5 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत.
डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. विनोद तिथे चांगली थ्रोपैकी आहे. बाळा बोराडे काय करतायत? निलेशचा फिटनेस इतका चांगला आहे, ते नाही धावले. बाळा बोराडे वेगाने धावले, ते करायचे. त्यांना वाटलं थ्रोपैकी खराब आहे. धावा झाल्या 21. चला बॅट्समन लवकर पाठवा, आपली 4च धावांची गरज आहे. सतीश म्हात्रे काव्या स्पोर्टचे ऑनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सतीश म्हात्रे, संदीप म्हात्रे जबरदस्त क्रिकेटर आहेत. नवापाडा 45 संघाने खूप चांगले क्रिकेट खेळतात. आमचे कृष्णादादा कीर असतील, अजित म्हात्रे स्वतः संघामध्ये खेळतात, अनंत, पुष्कर, चांगला संघ आहे नवापाडा 45 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नागेश पाटील बघा, नाही इम्पॅक्ट प्लेअर आहेत मला वाटतं नागेश. आणि आता पिंट्या जोशी सुद्धा आलेत ना भाऊ. आणि निलेश म्हात्रेने आपल्या स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली आहे आणि ही स्पर्धा जिंकली आहे. SSCC आर्मी 11 डोंबिवली संघ ठरलाय GPL चा चॅम्पियन. चला पंचाने विनंती असेल आपण या. सूर्यकांत पवार सरांना विनंती असेल आपण या, आपला सत्कार इथे केला जाईल. तर राम म्हात्रे यांचा सत्कार आपण करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आत्ताच नवनिर्वाचित सर्वेअर नगर रचना विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये जी आपली 27 गावं आहेत त्यांची भूमिका राम म्हात्रे यांच्याकडे खूप महत्वाची आहे. त्यामुळे राम म्हात्रे तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगोदर नगर रचना अध्यक्ष सुद्धा ते राहिलेले आहेत आणि आता नवनिर्वाचित सर्वेअर नगर रचना विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे 27 गावांची जिम्मेदारी आता राम म्हात्रे यांच्या खांद्यावरती आहे. नक्कीच ते जेव्हा जेव्हा आपल्या नागरिकांना आपल्या स्थानिकांना भूमिपुत्रांना गरज लागेल नक्कीच तुम्ही राम म्हात्रे यांची संपर्क साधू शकाल. आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. गौरीपाडा संघाने सुद्धा भरपूर चांगला क्रिकेट खेळलेले आहेत. आणि बघा कृष्णादा कीर या आपण कृष्णादा आपले हार्दिक स्वागत अभिनंदन. खरे SSCC आर्मी 11 डोंबिवलीने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आपण पाहतो उर्मिला प्रतिष्ठान अडिवली, तिसरा क्रमांक आर्या 11 खार्डी आणि चौथा क्रमांक स्वर्गीय जगदीश्वर स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान अडिवली. आणि या दरम्यान तुम्ही पाहतायत 45 संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचं आगमन झालं. गिरीशदादा विनंती असेल या. गिरीशदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पंच रमाकांत सर आपण या. स्वप्नील सर आपण या. स्वप्नील सरांचाही सत्कार होईल. असं माझी वही लक्षात ठेवा. तुझा झाला ना सत्कार का झाले बाकी रतन मानेकर सर झाला. चला रतनकर मानेरकर सर आपण या. तिन्ही पंच आमचे रतन मानेरकर सर पालेगाव, स्वप्नील सर तुम्ही मातात मॅन फ्रॉम कल्याण, त्यानंतर रतन मानेरकर सर मॅन फ्रॉम पालेगाव,
रमाकांत पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आणि उद्यापासून तुम्ही त्यांना बँगलोरच्या स्पर्धेत बघू शकाल डीडी स्पोर्ट या चॅनेलवरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्या विभागातून प्रसाद परब सर त्यांचं समालोचन सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल ऑल इंडिया ओपनच्या मॅचेस आहेत हां चालू तुमचं झाला रतनचं झाला कोण बाळूचा झाला नाही ना त्यानंतर या स्पर्धेत आपण ज्यांचा आवाज ऐकला ते बाळू पाटील झाला जीटीसी झाला चला त्यानंतर आमचे स्कोरर अशोक पाटील आपण या गुणसंख्या लेखक फडकेपाड्याचे ज्यांच्याकडे अशोक 4 वर्षाची विशाल मध्ये तुमच्या माहितीसाठी 4 वर्षाची माहिती त्यांच्याकडे आतापर्यंत 2 लाख पेक्षा जास्त धावा 40+ मध्ये झालेल्या आहेत नाही 2 लाख प्लस जवळपास आलेत मला वाटतं 1,93,000 मला वाटतं 2024-25 मध्ये आपण पाहिलं तर 5,154 51,540 धावा बघा 2024-25 मध्ये झालेल्या आहेत अशोक पाटील कारण गुणलेखन सगळे करू शकतात म्हणजे त्याचा अपडेट खूप महत्वाचं आहे आणि त्या अचूक अपडेट अशोक पाटील लिहितात विशाल मात्र आपण यायचे आपले सत्कार होईल उसारगडचे विशाल गिरीश पाटील दादांना विनंती असेल आपण या सतीश दादा आपण या आणि संदप गावचे कोणी मान्य उपस्थित असेल आपण या इथे सर्वांनी प्लीज सेमीफायनलचा या रमेश मॅन ऑफ द मॅच आपला बाकी आहे सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणार अशोक आम्हाला सांगतीलच विशाल मात्रे यांची प्रचंड मेहनत कारण की बघा ते स्टँड तुम्ही बघतात त्यांची खूप चांगली संकल्पना आहे सेमीफायनलचं राहिले थांब अजून कोणाचा चुकून सन्मान केला असेल तर नक्कीच क्षमा असावी प्रथमेश पाटीलचा संदपचा यांचं झालं प्रथमेश पाटील आपण व्यासपीठावर या बक्षीस वितरण सोहळा आपण लगेच करणार आहोत चला लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत सेमीफायनलचे नाव देणार आहोत नाही अशोक सेमीफायनलचा कोण आहे दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलच्या मॅचचा नाव देणार आहोत सेमीफायनल भाऊ पाटील सेमीफायनलचं नाव मॅच बघा जरा लवकर उवीला प्रतिष्ठानी सेमीफायनल जिंकली होती